गुड मॉर्निंग गाईज, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। तर आज आपण जाणार आहोत कॉलेजमध्ये, तर आपण भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये। तर मित्रांनो, आज आपल्याला रस्त्यामध्ये जाता वेळेस एक मंदिर दिसलेलं आहे, शंकराचं मंदिर आहे, शिव मंदिर। त्यामुळे आपण ते थांबलेलो आहोत। ते समोरच नंदी महाराजांची मूर्ती आणि डाव्या साईडला गणपती बाप्पा आणि ते उजव्या साईडला मारुतीची मूर्ती आहे। आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये छानशी अशी पिंडी दिसत आहे आपल्याला। तर इथे तुम्ही पाहू शकता मागच्या बाजूला ब्लॅक कलरचं सावलीचं कसं छानसं चित्र आहे मागे। आणि तुम्ही आपलं काम झालेलं आहे कॉलेजचं। समोर तुम्हाला दिसत असेल आपल्याला बुक्स घ्यायचे होते, पण शॉप बंद आहे सध्या तरी। आता बहुतेक मुरबाडला जायला लागेल असं तर मला तरी वाटतंय। तर जाऊया आपण आता मुरबाडला, चला। तर मित्रांनो, आपल्या बुकचं काम झालेलं आहे आणि आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत। तर वर जाऊन आपण पाहणार तर दर्शन घेणार आहोत। पुढे जाता वेळेस ही बघा कशी मूर्ती आहे, छानशी अशी पद्धतीने मूर्तीची रचना खूपच छान आहे। मध्यभागी तुम्ही पाहू शकता राम, लक्ष्मण आणि सीता यांची भव्य अशी मूर्ती आहे। आणि त्याच्याच साईडला श्री दत्त महाराजांची देखील मूर्ती आहे। ही देखील खूपच सुंदर मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता। आणि इकडे मागच्या साईडला हनुमंता याची मूर्ती आहे। आणि आपण आता जाणार आहोत खाली। छान अशा पद्धतीने आपण मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपण इथे बसायला आलेले आहोत तलावाजवळ। इथे देखील एक मंदिर आहे, मी आतमध्ये नाही गेलेलो। तिकडे समोर काहीतरी झालं होतं, एखादा मॅटर, तर मी पाहायला नव्हतो गेलो। ते बैलगाडी तुम्ही पाहू शकता समोर आलेली आहे पाणी पिण्यासाठी। आजकाल खूपच कमी ठिकाणी असे दृश्य पाहायला मिळतात, त्यामुळे व्हिडिओमध्ये नक्कीच कॅप्चर झालेला आहे आणि तुम्ही समोर पाहू शकता। तर फायनली गाईज, आता आपली सगळी कामं झालेली आहेत। मुरबाडला आलो होतो, बुक घेतलेले आहेत आणि आता आपण घरी निघालेलो आहोत जायला। तर भेटू आपण रस्त्यात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।